लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, आज 19 ऑगस्ट रोजी पण सकाळपासून कोणत्याही पद्धतीने वितरण झालेलं नाही. आणि माझी पण राज्य शासनाला विनंती आहे की पहिल्यांदाच बघा, आता खरं तर हे दुसऱ्यांदा होत आहे. एकदा मार्च एप्रिलच्या दरम्यान चालू होतं, जेव्हा KYCचं जे आहे ते तपासणी चालू होती त्यांची, असं ते म्हणत होते त्यांना काही लाडक्या बहिणींना अपात्र करायचं होतं, त्यांनी काम केलं. पण आता बघा एक महत्त्वाची गोष्ट, आता पण खूप वेळ झाला आहे, म्हणजे जवळपास बघा 2 महिने जो आपला हप्ता आहे तर तो पेंडिंग पडलेला आहे. कोणी एका शब्दाने पण देत नाही. महिला बालविकास विभाग काय करतो आहे? महिला बालविकास विभाग या लाडकी बहीण योजनेच्या वितरणाची जबाबदारी घेणार नाही का? कधीपर्यंत वितरण करणार यावर स्पष्टीकरण स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना पण देणं गरजेचं आहे. कारण लाडक्या बहिणी खूप अपेक्षाने पाहत आहेत. एक तर बघा, मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आहे, तिथे परत 250 रुपये वाढण्याची शक्यता आहे यावेळेस. म्हणजे त्यांचा 39वा हप्ता वितरण चालू आहे बरं का तिथं. आणि आपल्याकडे बघा 25वा देता बघा काय चाललंय सध्या, काय चित्र चालू आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की सर मध्य प्रदेशमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी असेल कदाचित त्यामुळे, तर तसं नाही आहे. तिथे पण बघा, जर आपण लाभार्थ्यांची संख्या पाहिली तर 1,25,00,000 आहे आणि आपल्याकडे किती आहे? 1,60,00,000. जास्त काय असं 60-70च्या दरम्यान आहे, जास्त नाही आहे, 70 पण नाही आहे. एवढ्या लाडक्या बहिणींना आपण देताना जर एवढी सरकारची जर नाचक्की होत असेल तर ही खूप दुर्दैवाची बाब आहे. लाडकी बहीण योजनेच्या वितरणाच्या संदर्भात एक तर वितरण वेळेवर व्हायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा म्हणजे या योजनेच्या वितरणामध्ये वाढ व्हायला पाहिजे. आता बघा, अजून मध्य प्रदेशमध्ये वाढ झालेली नाही, पण असं म्हणलं चाललं आहे की तिथे रक्षाबंधनाच्या निमित्त 1,500 रुपयाऐवजी 1,750 रुपये मिळणार आहेत. आणि मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की त्यांना पूर्वी फक्त 1,000 रुपयेच मिळायचे मध्य प्रदेशमध्ये, आणि रक्षाबंधनाला त्यांनी 250-250 रुपये वाढवत नेले. आणि आता त्यांना असं म्हणलं चाललं आहे की 1,750 रुपये त्यांना 250 रुपये वाढून मिळणार आहेत. जेव्हा त्यांना वाढून मिळतील तेव्हा आपल्या या चॅनलवर तुम्हाला ती अपडेट पाहायला मिळेलच. पण लाडकी बहीण योजनेचं महाराष्ट्रामध्ये काय, आपल्या लाडक्या बहिणींना कधी शासन जे आहे या योजनेच्या मानधनामध्ये वाढ करणार आहे? आणि विशेष म्हणजे मानधनाची वाढ तर दूरच राहिली आहे, वितरणाची जबाबदारी जी आहे, वेळेवर वितरणाची जबाबदारी करण्याची जबाबदारी कुणाची आहे? लाडक्या बहिणीची आहे का सरकारची आहे? जर सरकारची असेल तर स्वतः यासाठी एक वेगळा विभाग आहे, महिला बालविकास विभाग, ज्या विभागाच्या मंत्री आहेत अदितीताई तटकरे यांनी तरी काहीतरी सांगायला पाहिजे की आम्ही एवढ्या वेळ का बरं वितरण थांबवलं आहे. असं चालणार नाही. सर्व जे लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारला नम्र विनंती आहे की असं अजिबात करू नका. वितरण वेळेवरच व्हायला पाहिजे. लाडक्या बहिणींचा जो संयम आहे तर तो सरकारने तपासून आहे. लाडक्या बहिणी ज्या अशा अपेक्षेने तुमच्याकडे बघत आहेत की तुम्ही मानधन वाढवाल, KYC वाढवा, KYCची जी आहे पोर्टल चालू कराल, परत फेर तपासणी चालू कराल, कोणत्याही पद्धतीने काहीच अपडेट येत नाही. आणि विशेष म्हणजे कितीतरी या योजनेचा निधी घटवण्यात आलेला आहे. ह्या गोष्टी बघा, आतापर्यंत तुम्ही पाहिलं की या योजनेच्या संदर्भात नेहमी आपण स्पष्ट आणि सकारात्मक बोलतो आणि इथून पुढे पण बोलूयात, पण जे चुकीचे मुद्दे आहेत तर तेही दाखवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे वितरणाला जे आहे विलंब शासनाने करू नये आणि जबाबदारी कोणीतरी घ्या की वितरण कधी करणार हे स्पष्ट करा. आज 19 तारीख झालेली आहे आणि आज 19 तारीख म्हणजे पूर्ण महिना पहिला तर गेलेलाच आहे. मग 2 महिन्याचे जे हप्ते तुम्ही एकत्रित द्या, पहिली गोष्ट तर. आणि दुसरी गोष्ट, फक्त 2 महिन्याचे हप्तेच देऊ नका, तर लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवण्याच्या संदर्भात हालचाली वाढवा. कारण हे मानधन वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. योजनेच्या संदर्भात कोणीही तसं पाहिलं आपण तर तसं खास लक्ष देत नाही. 1,500 रुपये देत आहेत लाडक्या बहिणी, घेत आहेत, मग चलू द्या. असं नाही व्हायला पाहिजे. 2 वर्ष झालेले तब्बल अजून पण वितरणाची जी आहे कोणत्या प्रकारे मानधन वाढत नाही, ही चुकीची बाब आहे. तर ह्या बाबीला राज्य शासनाने विचारात घ्यायला पाहिजे. आणि यामध्येच आता हे नवीन नाही काय आणायला पाहिजे की वितरणच वेळेवर करीत नाहीत, ही गोष्ट नाही झाली पाहिजे. बघा, वितरण वेळेवर करण्याची जबाबदारी जी आहे कोण घेणार आहे? कोण याबद्दल बोलणार आहे? महिला बालविकास मंत्री बोलणार आहेत की सरकार याच्या बाबतीत जबाबदारी घेणार आहे की कधी आम्ही वितरण करणार आहोत लाडक्या बहिणींचं? का त्यांना अजून पण वाट पाहत ठेवायची आणि 28 ऑगस्टच्या अगोदर कुठेतरी त्यांना फक्त खात्यावर फक्त 1,500 रुपये पाठवायचे आणि बस? हे नाही झालं पाहिजे. एक तर मानधन पण कमी आहे, दुसरा मुद्दा वाढवण्याची कोणती शक्यता नाही आहे, नवीन लाडक्या बहिणींना पण त्याच्यात संधी दिल्या जात नाही आहे, फक्त विनाकारण जे लाभार्थ्यांना अपात्र केले जात आहे. विनाकारण हा शब्द मी परत वापरतो याच्यासाठी, कारण तुम्ही पाहिलं आहे मागे कागदपत्राअभावी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं. त्याच्यामागे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे कागदपत्र पात्र आहेत. मग तुम्ही म्हणाल मग त्यांना अपात्र का केलं? की त्यांना सांगितलं की परत अपलोड करा, तेवढेच 2-3 हप्ते त्यांचे सरकारला भेटतील. असंच म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण पेंडिंग हप्ते मिळत नाहीत. मग त्या लाडक्या बहिणीने जेव्हा ते पेंडिंग हप्ते तिचे पडतात आणि मग कागदपत्रे अपलोड करायला जाते, कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्यायच नाही.
मग याला काय म्हणणार आपण, विनाकारणच अपात्र केलं असंच बोलणार ना. तर त्यामुळे या योजनेमधले जे दोष आहेत तर ते शासनाने वेळेवर सुधारावे आणि विशेष म्हणजे मानधन वाढ जे आहे या संदर्भात अजूनही कोणता निर्णय घेतलेला नाही, तो घ्यावा. मध्य प्रदेशमध्ये अजूनही बघा 1000चे 12,500 झाले, 12,500चे 1500 झाले आणि आता बोललं चाललं आहे की 1750 रुपये होण्याची शक्यता आहे. झाल्याच्या नंतर मी नक्कीच सांगेन. आणि आपल्या इकडे या उलट आहे, वितरणच वेळेवर होत नाही, ही मोठी खंत आहे. आणि त्यामुळेच मी सांगतो आहे, कारण किती दिवस आणखी आपण वाट पाहिजे आहे. आज वितरण होईल, उद्या वितरण होईल. राज्य शासनाने वितरणाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड न करता लवकरात लवकर वितरण करावे, एवढीच या व्हिडिओच्या अंती अगदी नम्र आणि विनम्र विनंती आहे. धन्यवाद.